नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 19 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीची रिव्हिजन करून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, 2024 ते 2025 या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक GST महसूल गोळा करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने कोणते स्थान पटकावले आहे? तर पहिले स्थान मिळवले आहे। यानंतर भारतातील पहिले भिकारीमुक्त शहर म्हणून कोणते शहर अधिकृतपणे घोषित करण्यात आले? तर इंदोर हे शहर। यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1151 दिवस अष्टपैलू क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर राहण्याचा विक्रम कोणी केलेला आहे? तर रवींद्र जडेजाने केलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर भारत सरकारने कोणत्या तारखेला आयुर्वेद दिन घोषित केला आहे? तर 23 सप्टेंबर या दिवशी। यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या कलमाचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाला 14 प्रश्न विचारले आहेत? तर कलम 143 चा वापर करून। यानंतर आर्चरी वर्ल्ड कप 2025 स्टेज 2 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? तर आपल्या भारत देशाने एकूण 7 पदके जिंकली आहेत। त्यामध्ये सुवर्ण पदके आहेत 2, रौप्य पदक आहे 1 आणि कांस्य पदके एकूण 4 आहेत। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर 7वा प्रश्न कालचा, तर क्रेट द्वीप कोणत्या देशात आहे? तेथे नुकताच भूकंप झाला, तर ग्रीस या देशामध्ये। यानंतर देशामध्ये यंदा कोणत्या राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे? तर आपल्या भारत देशामध्ये उत्तर प्रदेशमध्ये झाले आहे। कुठे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये। यानंतर राष्ट्रीय डेंग्यू दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 16 मे दिवशी साजरा करण्यात येतो। आणि कालचा शेवटचा प्रश्न होता, तर MSRTC ने नवीन लाल परी बसेस मध्ये कोणती आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट केलेली आहे? तर AI सक्षम CCTV कॅमेरे, GPS प्रणाली आणि फोम आधारित अग्निशमन प्रणाली समाविष्ट केलेले दिसून येत आहेत। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। आणि आजचा पहिला प्रश्न असणार आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या प्रश्नाकडे। तर भारतातील 6वा सेमीकंडक्टर प्लांट कोणत्या ठिकाणी उभारला जाईल? तर उत्तर प्रदेश जेवार या ठिकाणी उभारला जाणार आहे। कुठे? तर ऑप्शन सी हे योग्य उत्तर असणार आहे। यानंतर भारत सरकारने उत्तर प्रदेशातील जेवार आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ भारतातील 6वा अर्थ संवाहक प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली आहे। तर देशामध्ये मजबूत सेमीकंडक्टर इकोसिस्टम तयार करण्यासाठी आणि भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी भारत सरकारने डिसेंबर 2022 मध्ये सेमीकंडक्टर मिशन सुरू केले आहे। यानंतर मित्रांनो, जेवारमध्ये प्लांट कोण उभारणार आहे हे पाहून घेऊयात आपण। तर जेवारमधील सेमीकंडक्टर प्लांट हा तैवानची कंपनी फॉक्सकॉन आणि भारताची HCL यांचा संयुक्त उपक्रम आहे। यानंतर नवीन प्लांट मध्ये 3700 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे आणि ते दरमहा 36 दशलक्ष युनिट्सचे उत्पादन करेल। यानंतर या प्लांट्स मध्ये लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि ऑटोमोबाईल्स, पर्सनल कॉम्प्युटर्स आणि आदींसाठी डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स तयार केल्या जाणार आहेत। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे दुसरा, तर एप्रिल 2025 साठी कोणाला ICC प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मेहदी हसन आणि ऑप्शन बी कॅथरीन ब्राइस यांना। तर पुरुषामध्ये कोणाला? तर मेहदी हसन आणि महिलांमध्ये कॅथरीन ब्राइस यांना प्रदान करण्यात आलेला आहे। तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ए व बी दोन्ही। ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन मिराजला एप्रिल 2025 साठी ICC पुरुष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आणि हा सन्मान मिळवणारा तो केवळ तिसरा बांगलादेशी क्रिकेटपटू ठरला आहे। तर त्याच्या आधी मुशफिकुर रहीम आणि शाकिब अल हसन यांनी ही कामगिरी केली होती। तर मित्रांनो, तर कॅथरीन ब्राइस स्कॉटलंड हिला तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी पुरस्कृत
करण्यात आले आणि एप्रिल 2025 साठी तिला ICC महिला खेळाडू म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. यानंतर तिसरा प्रश्न, तर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे? तर आपल्या महाराष्ट्राने किती पदके जिंकली आहेत? तर 158 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राने एकूण 158 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे. तर यामध्ये 58 सुवर्ण पदके आहेत, 47 रौप्य पदके आणि 53 कांस्य पदकांचा समावेश आहे. तर या कामगिरीमुळे महाराष्ट्राने सलग तिसऱ्यांदा एकूण विजेतेपद मिळवलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न 14 आहे महत्त्वाचा प्रश्न, सर्वांनी लक्ष द्या विद्यार्थ्यांनो प्रश्नाकडे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केलेला आहे? तर हा कितवा आहे? तर 58वा आहे. कितवा? तर 58वा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना 58वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केलेला आहे. तर 16 मे 2025 रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे हा पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. तर रामभद्राचार्य हे संस्कृत साहित्याचे महान विद्वान असून त्यांनी 22 भाषांमध्ये 240हून अधिक ग्रंथांची रचना केलेली आहे. तर त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानासाठी त्यांना हा सर्वोच्च सन्मान देण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा. तर खालीलपैकी कोणी बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आर प्रज्ञानंद यांनी पटकावले आहे. कोणी? तर आर प्रज्ञानंदने. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक 2025 स्पर्धेमध्ये भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदा यांनी हे विजेतेपद पटकावले आहे. तर बुखारेस्ट मध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये त्यांनी अलीरेझा फिरोजचा आणि मॅक्सिम वाचिये लाग्राव यांच्याशी टाय ब्रेक मध्ये सामना केला आणि अंतिम फेरीमध्ये वाचिये लाग्रावला पराभूत करून आपले पहिले ग्रँड चेस टूर विजेतेपद मिळवले आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर नुकताच कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए LR श्रीहरी बनले आहेत. कोण? तर LR श्रीहरी. ठीक आहे, ऑप्शन ए हे योग्य उत्तर असणार आहे. यानंतर भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर LR श्रीहरी हे आहे. तर तामिळनाडूचे LR श्रीहरी हे आशियाई वैयक्तिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये तिसरे ग्रँडमास्टर नॉर्म मिळवून हे किताब मिळवले आहे. यानंतर पुढील प्रश्नाकडे लक्ष द्या सर्व विद्यार्थ्यांनी. तर मित्रांनो भारत 6G 2025 तिसरे आंतरराष्ट्रीय संमेलन नुकतेच कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली या ठिकाणी. कोठे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मित्रांनो भारत 6G 2025 तिसरे आंतरराष्ट्रीय संमेलन 14 मे 2025 रोजी नवी दिल्लीतील हॉटेल ले मेरिडियन येथे आयोजित करण्यात आले होते. तर या परिषदेमध्ये 6G तंत्रज्ञानातील संशोधन, नवकल्पना आणि भारताच्या पुढील पिढीच्या कनेक्टिव्हिटी दृष्टिकोनावर चर्चा करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच किती मीटरचे अंतर पार केलेले दिसून आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 90. किती? तर 90 मीटरचे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने 2025 मध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच 90.28 मीटरचे अंतर पार केलेले आहे. तर हे अंतर त्याने पॅरिस येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये नोंदवले आहे. तर या कामगिरीने त्याच्या कारकिर्दीचा सर्वोत्तम टप्पा गाठलेला आहे, ज्यामुळे त्याच्या फेकण्यामध्ये नवा इतिहास निर्माण झालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे चॅम्पियन कोणता संघ ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी बार्सिलोना हा संघ. कोणता? तर बार्सिलोना. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2024-25 सीझन मध्ये FC बार्सिलोनाने 28व्या ला लिगा
चॅम्पियन पदावर आपले नाव कोरले आहे. तर 15 मे 2025 रोजी त्यांनी रियल सोसिएदादचा पराभव करून हे यश मिळवले आहे. तर या विजयामुळे बार्सिलोनाने या रिझनमध्ये ला लिगा, कोपा डेल रे आणि सुपर कोपा हे एस्पान्या हे तिन्ही प्रमुख राष्ट्रीय ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. तर या ऐतिहासिक यशामध्ये प्रशिक्षक हान्सी फ्लिक आणि युवा खेळाडू लमीन यामाल यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10वा प्रश्न पाहूया. तर आय प्रगती पोर्टल नुकतेच कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी गुजरात या राज्याने. कोणत्या राज्याने? तर गुजरात या राज्याने लॉन्च केले आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आय प्रगती पोर्टल गुजरात राज्याने 14 मे 2025 रोजी लॉन्च केले आहे. तर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली या पोर्टलचा उद्देश पोलीस तपास प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणे हा आहे. तर मित्रांनो आय प्रगती म्हणजे काय? तर इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस रिपोर्ट थॉट ऑटोमॅटिकली जनरेटेड ॲक्युरेट अँड टाइमली इन्फॉर्मेशन. तर प्रणाली गुजकॉप प्रणालीशी एकत्रित केली गेली आहे. तर यानंतर ज्यामुळे FIR नोंदणी, पंचनामा, अटक आणि आरोपपत्र दाखल या 4 महत्त्वाच्या टप्प्यांवर तक्रारदारांना SMS द्वारे माहिती मिळते. तर हे नागरिकांना तपासाच्या प्रगतीबद्दल सतत अपडेट ठेवते आणि पोलीस ठाण्यांना भेट देण्याची आवश्यकता कमी करते. यानंतर मित्रांनो एक प्रश्न एक्स्ट्रा आहे आजचा आपला 11वा प्रश्न आणि हा प्रश्न दिनविशेषवर आहे. लक्ष द्या प्रश्नाकडे. तर जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? कोणता? तर वर्ल्ड फॅमिली डॉक्टर डे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो 19 मे म्हणजेच आज साजरा केला जातो. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन दरवर्षी 19 मे रोजी साजरा केला जातो. तर याची सुरुवात 2010 साली WONCA म्हणजेच वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ फॅमिली डॉक्टर्स या आंतरराष्ट्रीय संस्थेने केली होती. तर या मागचा मुख्य उद्देश म्हणजे कौटुंबिक डॉक्टरांची आरोग्य सेवेमध्ये असलेली महत्त्वाची भूमिका ओळखणे आणि त्यांचे कार्य सन्मानाने पुढे मांडणे. यानंतर कौटुंबिक डॉक्टर म्हणजे असे वैद्यकीय व्यावसायिक जे एका कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वय, लिंग, आजार याचा विचार न करता प्राथमिक आरोग्य सेवा देतात. ते रुग्ण आणि कुटुंबासोबत दीर्घकाळाचे नाते जपतात आणि संपूर्ण आरोग्य व्यवस्थेमध्ये महत्त्वाचे योगदान देत असतात. यानंतर मित्रांनो मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस आपण शॉर्टमध्ये पाहून घेऊयात. वन लाईन मध्ये आहेत. तर खूप महत्त्वाचे दिवस आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 1 मे दिवशी जागतिक कामगार दिवस, महाराष्ट्र दिवस आणि गुजरात दिवस साजरा करण्यात आला. यानंतर 3 मे दिवशी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस, 4 मे दिवशी आंतरराष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस, 5 मे दिवशी जागतिक हात स्वच्छता दिवस आणि 8 मे दिवशी जागतिक रेड क्रॉस दिवस आणि 11 मे दिवशी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला. 12 मे दिवशी आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिवस आणि 15 मे रोजी जागतिक कुटुंब दिवस साजरा करण्यात आला आणि 17 मे दिवशी जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा करण्यात आला. यानंतर 18 मे दिवशी जागतिक संग्रहालय दिन साजरा करण्यात आला आणि आज म्हणजे 19 मेला जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक GST महसूल गोळा करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने कोणते स्थान मिळवले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्हाला जर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.